आज आपण बनवणार आहोत गावरान स्टाईल झणझणीत अंडा मसाला. त्यासाठी मी इथे 3 ते 4 अंडे उकडून घेतलेत. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे घेतलंय. हे आपण वाटण करून घेऊया याची. इथे मी थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलंय अशा प्रकारे. इथे ना मी 4 अंडे उकडून घेतले. मी याला आता कट करून घेते. इथे मी अंडे कट करून घेतलेत. त्यानंतर मी कढईमध्ये इथे थोडंसं तेल टाकून घेते. थोड्याशा प्रमाणात आपल्याला तेल टाकायचं इथे. त्यानंतर मी थोडा मसाला टाकून घेते, लाल तिखट, थोडीशी हळद टाकते, थोडंसं मीठही टाकून घेते. यामध्ये ना आपण आता अंडे टाकून घेऊया. थोडा गॅस कमीच ठेवायचा आहे आपण, स्लो गॅसवर. थोडेसे अंडे आपल्याला ना थोडे लाल तर होऊ द्यायचे, गोल्डन कलर आला पाहिजे थोडासा. जरा 5 मिनिटं आपण हे गोल्डन ब्राऊन करून घेऊया. इथे आपले अंडे एकदम गोल्डन कलर आलाय बघा अंड्याला. हे मी आता एका प्लेटीमध्ये काढून घेते. इथे आपण अंडे काढून घेतलेत एका प्लेटीमध्ये. आता यामध्ये याच आपण भांड्यामध्ये थोडं तेल घालून घेऊया. यामध्ये मी थोडा कढीपत्ता, एक तेजपत्ता, एक दालचिनी हे घालून घेतलंय. त्यानंतर आपण यामध्ये 2 मी ते कांदे कट करून घेतलेत, ते घालून घेऊया. कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे, परतून घ्यायचं पूर्णपणे गोल्डन ब्राऊन. हे बघा इथे आपला कांदा थोडासा फ्राय झालाय. त्यानंतर आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया. कांदा आपण घेतलंय ते छान असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. आता थोडीशी धने पावडर, थोडासा आपला घरगुती मसाला, थोडीशी हळद, आणि तुमच्याकडे जो घरात मसाला असेल, मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला, चिकन मसाला, कोणताही थोडासा तुम्ही थोडासा टाकून घ्या. मी इथं सुहाना मसाला वापरलाय बिर्याणीचा. याला एकत्र करून घ्या समजा. त्यानंतर आपण ना यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं, वाटण करून टाकून घेतलंय. छान असं याला का मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान असा आपला मसाला आता इथे फ्राय झाला आहे. त्यामध्ये आपण हे फ्राय केलेले अंडे टाकून घेऊया. वाटण केलं होतं त्यात आपण थोडंसं भांडं धुवून टाकूया पाणी. थोडस मंद गॅसवर आपण याला ठेवूया. 5 मिनिटानंतर आपण बघूया याला. हे बघा इथं झणझणीत असा अंडा मसाला तयार आहे. इथे आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी इथे झणझणीत अंडा मसाला आपला तयार झाला आहे.